नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की दुसऱ्यांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका, दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतःमध्ये खूप खास आहात. खरंच प्रत्येकात एक वेगळी आयडेंटिटी राहते. या युनिवर्सनं, या निसर्गानं, या ईश्वरानं, जो कोणी तुम्ही मानत असाल त्यानं प्रत्येकाला असं वेगळं बनवून ठेवलेलं आहे. हा थंब, प्रत्येकाचा थंब एक असतो का? थंबनेल मॅच होते का? नाही होत ना. इवन म्हणजे एका आईची दोन मुलं असले, जुडवा जरी असले तरी त्यांचा थंब मॅच होतो का? नाही होत. तसं या युनिवर्सनं, या निसर्गानं प्रत्येकाला वेगळं काहीतरी, प्रत्येकात वेगळी क्वालिटी पाठवलेली राहते. आणि आपण काय करतो माहिती आहे का? दुसऱ्यांच्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करता करता, दुसऱ्यांना कॉपी करता करता आपण स्वतःला विसरून जातो. आणि आपण स्वतःला कधी विसरून गेलं हे सुद्धा आपल्याला माहिती नसते. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काय आहात, तुम्हाला स्वतःला काय आवडते, तुमच्या स्वतःमुळं तुम्ही स्वतः म्हणूनच हे जग दिसते ना. तुम्ही तुमच्या डोळ्यानं दुसऱ्यांना पाहू शकता का? पाहू शकता का? आपण जरी म्हणतो दुसऱ्यांना की तुम्हीच माझी दुनिया, पण नाही, दुसऱ्याला कोणी नाही आपली दुनिया. आपण जेव्हा डोळे लागले ना तेव्हा ही सृष्टी सगळी सुरू राहते. डोळे लागले म्हणजे आपण मेलो, तेव्हा ही सगळी सृष्टी सुरू राहते. पण आपल्याला त्या मातीत टाकून देतात आणि संपलं आपलं जीवन. त्याच्यासाठी आपण स्वतः काहीतरी क्वालिटी घेऊन या जगात आलेलो राहतो. काहीतरी आपली आयडेंटिटी राहते, ती आपण ओळखायची. आणि प्रत्येक मनुष्याची ह्युमन टेंडन्सीज अशी असते की माहिती का, दुसऱ्याला दुसरं जीवन खूप सुंदर दिसते. दुसरे लोक बाहेर फिरायला जातात, ते एक दोन फोटो कॅप्चर करतात, ते स्टेटसवर ठेवतात. कोणी कार घेतलेली असते, ती कारचा फोटो ठेवलेला राहतो, पण त्यामागं त्यानं किती स्ट्रगल केलेलं आहे. त्यांच्या घरात ते फोटो ठेवलेले, त्यांच्या घरात काय राहते. आणि ते फिरायला गेल्यावर त्या 4 मुवमेंट वेगळ्या वाटतात आपल्याला, खूप भारी वाटतात की त्यांचं आयुष्य खूप सुंदर आहे. पण रोज त्यांच्या घरात काय काय किती भांडे वाजतात हे त्यांनाच माहिती आहे. आपल्या घरात पण भांडे वाजतात का नाही, तसे त्यांच्याही घरात भांडे वाजतात. आपल्या पण जीवनात काही आनंदाच्या मोमेंट घडतात का नाही, ते आपणही ठेवलं तर समोरच्यांना काय वाटते माहिती का, यांचंही जीवन खूप छान आहे. प्रत्येकाला वाटते दुसऱ्यांचं खूप छान आहे. एक व्यापाऱ्याला काय वाटते माहिती का, की सरकारी जॉबवाला खूप छान आहे, हॅपी आहे, 10 ते 5 जायचं ऑफिसमध्ये आणि दिवसभर काही टेन्शन नाही, सरकार जबाबदार राहते. आणि एक सरकारी जे जॉब करते त्याला काय वाटते माहिती का, या व्यापाराचं जीवन किती लक्झरी आहे, किती छान जीवन जगतो हा. म्हणजे आपल्याला आपलं काहीच आवडत नसते, आपल्याला दुसऱ्याचं खूप आवडत असते. तर असं प्रत्येकानं म्हणजे स्वतःला रिअलाईज करायचं की आपल्याला काय येते बाबा आणि आपलं काय आहे. कारण की मी एक यूट्यूबर झालेली आहे आता, आणि मी जर माझं जे बोलण्याचं कम्युनिकेशन स्किल आहे आणि मी शांततेत बोलते, मला स्पीडनं नाही बोलता येत जास्त, मी ट्राय केलं तरी नाही येत. लोक अशी इंग्लिश वगैरे झाडतात, खूप छान हॅलो गाईज असं तसं म्हणतात, डिफिकल्ट बोलतात, मला नाही येत. मी जर असं बोलणं सोडून मी तसं बोलले तर ते मॅच होईन का माझ्या पर्सनॅलिटीसोबत? नाही मॅच होईल. कारण की मला जे येते ते मी ओळखायचं, त्यामध्ये करायचं आहे ना. मी प्रिपरेशन फेजमध्ये पुण्याला राहायची. तिथं माझ्यासोबत मुली 3-4 घालायचे. मी तेव्हाही हा सूट असाच सूट घालायची. मी मुंबईला गेले, मुंबईला राहिले, मुंबईलाही मी असेच कपडे घालायचे. सांगायचं तात्पर्य मी काय करायची हे नाही सांगत, पण सांगायचं तात्पर्य की तुमची एक पर्सनॅलिटी डेव्हलप करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते माहिती का, त्यांचा तो सूट कोट, त्यांचे ते हातात बुक वगैरे असेल एखादं, ते पेन घेऊन बसलेले. कारण की त्यांनी त्यांच्यात ते डेव्हलप केलं का नाही. मनमोहन सिंगांचं नाव घेतलं, पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचं नाव घेतलं तर त्यांचा तो स्मित हास्य चेहरा दिसतो ना, तो शांत न बोलणारा, ती त्यांची पगडी आठवते ना. तसं मग आपल्यात जे येते ते आपण डेव्हलप करायचं आणि त्याची एक आयडेंटिफिकेशन तयार करायचं. तेव्हा लोक तुम्हाला त्या सादगीभरीमध्ये ओळखतात. मी अशी, मला लोक ऐकायला लागले ना, तुम्ही ऐकताना मला मी एक्स्ट्रा जर काही सांगत बसली, 2 चेहरे जर केले, मी आहे एक रिअलमध्ये आणि मी दुसऱ्यामध्ये जर बोलत असली तर ती किती वेळ बोलणार आहे, काही कालावधीनं ते दिसूनच येईल. त्याच्यासाठी तुम्ही आहात, सपोज
मी आहे. आणि मी पार्लरमध्ये गेली, खूप मेकअप केला. मी ओरिजिनल अशी लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर. माझ्या फ्रेंड सर्कलनं सांगितलं की रुपाली तू आम्हाला अशीच आवडते. पण मी खूप साऱ्या लेअर त्या लिपापुती केली पार्लरमध्ये जाऊन. लोकांना काय आवडते? चांद आवडते. आणि मी लेअरमध्येच तो चांद चुपून टाकला. चांद चुपा बादल आले, म्हणजे त्या लेअर काय आल्या? बादल आल्या. मग आवडून का? मला जर तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये गेलं, पार्लरमधून त्या दीदीनं सांगितलं की तुम्ही जास्त बोलायचं नाही. किती वर्षानंतर फ्रेंड सर्कल भेटेल माझं. आणि त्या त्या स्क्रब वगैरे केल्यामुळं मला नीट बोलता येणार नाही. ती लिपस्टिक काही खायचं असलं, पार्लरमधून आल्यावर लिपस्टिक लावलेली असली तर मला त्यांच्यासोबत काही खाता येणार नाही का, तर माझा मेकअप खराब होईल. म्हणून तुम्ही जशा, आता माझ्या फ्रेंड सर्कलला मी अशीच आवडते का नाही, मग मी कशाला नटून तटून जायचं त्यांच्यासमोर. तुम्ही एक पती आहात, तुमच्या पत्नीसमोर नटून तटून जाता का? जसं आहात ॲज इट इज, तिला तुम्ही जसे आहात तसेच पसंत आहे ना. तसे तुमच्या आईसमोर तुम्ही कधी डबलची ॲक्टिंग करता का? तशी डबलची ॲक्टिंग अजिबात करायची नाही. तुम्ही जसे आण तसे खूप युनिक आहात. तुमच्यासारखी ॲक्टिंग दुसऱ्याला येत नाही, दुसऱ्यासारखी तुम्हाला येत नाही. म्हणून दुसऱ्याची कॉपी आपण करायची नाही. आपण जसं हो ना तशामध्ये आपलं खास बनवायचं. आणि मग तसे लोक तुम्हाला, म्हणजे लोक तुम्हाला तसं पाहायला तरसतात. तर मी अशी, तर लोकांना सगळ्यांना मी अशीच आवडेल ना. मी जर एक वेगळी रुपाली बनून गेली तर माझ्या फ्रेंड सर्कलला आवडेल का? तुम्ही आहात, तुम्ही कोणाची तरी पती आहात आणि तुम्ही बाहेर जसं डील करता तसं तुमच्या पत्नीसोबत डील केलं तर त्या बाईला आवडेल का? तुम्ही तसं बोललेलं, तसं वागलेलं. तुम्ही जे रोज नैसर्गिक आहात तुम्ही त्याच स्वभावामध्ये तुमच्या बायकोला आवडेल. त्याच्यामुळं तुम्ही जसे निसर्गानं खूप सुंदर बनवलेलं राहते प्रत्येक व्यक्तीला. आणि तुमच्या आईला विचारा की तुम्ही सुंदर आहात का नाही, तुमच्यात किती चांगले तुमच्यात काय काय स्किल आहे ते तुमच्या आईला विचारा. ती खूप चांगल्या प्रकारे सांगते. त्याच्यामुळं जे आपल्या जवळचे असतात ते आपण कशाही परिस्थितीत असलं तरी ते आपल्यावर त्या परिस्थितीत प्रेम करतात, त्या परिस्थितीत आपल्यासोबत खुश राहतात. पण आपल्याला जर डुप्लिकेट बनायचा प्रयत्न आला तर मग ते लोक पण, आपण कोणासमोर डुप्लिकेट बनून गेलं तर ते लोक पण डुप्लिकेटच राहतात. ते थोड्या वेळेसच आपल्याला पसंत करतात. ते आपल्या चामधामवर, त्या लिपापुतीवर पसंत करतात. ओरिजिनल करतात का? नाहीत करत. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. स्वतः खूप तुमच्या ज्या ज्या स्किल येतं त्या बेटर करा. आणि तुम्ही खरंच जे कोणी असन, मी पण खासच आहे आणि तुम्ही सगळेजण स्वतःमध्ये खूप खासा. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर असेच माझे कंटेंट आवडत असतील, मी ज्या गोष्टी सांगते त्या तुमच्या जीवनासोबत रिलेट होत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वतःवर प्रेम करा. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.